तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे। पावसामुळे वारकऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी खुद्द माऊलींनीच घेतली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर आवाड, पाहूयात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे। मी सध्या देहूच्या मंदिरात आणि आपण हे सगळे दृश्य बघतोय की आपण खरं तर काल म्हणत होतो की इंद्रायणी नदीला पूर आहे, मात्र पावसाचं सावट या दोन्ही पालख्यांवर जरी असलं तरी वारकऱ्यांमधला लाखो वैष्णवांचा मेळा हा आपण पाहतोय की याच्या पावसाची कुठली फिकीर न बाळगता वारकरी जे आहेत, भाविक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। हा सगळा उत्साह वैष्णवांच्या मेळ्यामधनं आपल्याला खुद्द या ठिकाणी त्याची अनुभूती येते, त्याची प्रचिती येते। कारण एका बाजूला पाऊस जरी असला तरी हातात टाळ आहे, मुखी विठुरायाचं नाव असल्यामुळे हा सगळा परिसर जो आहे तो विठुनामाच्या गजरात दुमदुमलेला असलं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। काही वेळातच पालखी प्रस्थानाला सोहळ्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती देहूमध्येच मुक्काम करेल। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज।